गोरी तेरा गांव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ रे। उस पर रूप तेरा सादा, चंद्रमा जो आधा आधा जवान रे। गोरी तेरा गांव बड़ा प्यारा, मैं तो गया मारा आके यहाँ रे, आके यहाँ रे। जी करता है मोर के पाँव में पायलिया पहना। काही साथ तरेवाईक आहे. मुलाचा स्वभाव तरेवाईक आहे असं म्हणाला. हे काय परत? मुलगी चौकशी न करताच देऊन टाकायचे का दक्षिणा दिल्यासारखी? स्वयंपाक येतो? भाकरी, बासुंदी, पुरणपोळी, आळूचं फतफद. हळदीला आली बाहुली माझी मोठी झाली ग. साजणाची स्वारी थांबली गदारी, सात जन्मासाठी बांधली ग दोरी. सात जन्मासाठी बांधली ग दोरी. आज मनमणी तनमणी हरखला ग. रंगमाळी रंगमाळीला गंध भारी आनंद भारीला. गाठी बांधिला सावळ्याचा शेला. गाठी बांधिला सावळ्याचा शेला. रंगमाळी रंगमाळीला गंध भारी आनंद भारीला. आनंदाचे धाळे आनंद गाणे. आनंदाचे धाळे आनंद गाणे. तुमच्यासाठी काहीतरी आणलंय. पुस्तकं. मराठीचा पहिला धडा आणि पाढे पाठ करून ठेवायचे. कोवळी माती सोवळी नाते. कोवळी माती सोवळी नाते. संसाराचे फिरते जाते. क्षणी विहरते क्षणात अडते. अदमासाने पाऊल पडते. रीत भात हे सांगते.
देवळस गावामध्ये जामनेर तालुक्यामध्ये. आपण बघू शकता आम्ही आमच्या बहिणीला घ्यायला आलोय. बघू शकता तुम्ही इथं चुल्या हे बघा, हे चिकन बनवत आहे चुलीवरचं. हे आमची आत्या आहे शिलात्या, ही आमची सोनू आत्या, ही जयश्री, धम्मरुची, हर्षल मामा, हे आमची सर्व फॅमिली आम्ही आलोय. तुम्हाला दाखवते पण आले. सॉरी मी त्याला विसरलीच, सॉरी मी त्याला विसरली. हे आमचा कुंदन शेट आहे, हे नवरींचे पप्पा आहे, हे नवरींचे बाबा, हे पण बाबाच आहे. ही आई, ही मामी, सोनी मामी. मी तुम्हाला चला आतमध्ये जाऊया आपण. हो ते तुम्ही बघू शकतात. दोघी नवरा बायको बघा कसे स्वयंपाक बनवताय. हॅलो राहुल, तुम्ही बघू शकता ते कसे स्वयंपाक करताय. नवरीला हेल्प करताय आतापासूनच बघा. आता तुम्हाला हॅलो, हे आमची फॅमिली आलेली आहे नवरीला घ्यायला, तुम्ही बघू शकता. हॅलो हॅलो आई, आम्ही नवरीला घ्यायला आलोय. तुम्ही बघू शकता ते नवरींचं घर. हे बघा आतापासून हेल्प करताय बायको लावा. वेल डन, ऐसाही करणार. हे बघू शकता ते नवरदेवाच्या बहिणी आहे. काय नाव आहे तुमचं? अन्नू. हे आमची मा काकू आहे. हे बघा चपात्या बनवते, भात बनवतात ते. हे बघा तुम्हाला जर आवडलं असेल तर आम्हाला लाईक करा, सबस्क्राईब करा. जीजू बघा आमच्या घरच्यांना जेवण वाढत आहे. दीदी पण वाढते. जीजू राहुल राखी, ए राखी. सर्व जेवायला बसलेले. चपाती पाहिजे कोणाला? बघितलं तर दोघं आवडतात येते वाच. राखी, अंकिता. सोनी हाय कर. हाय कुंदन, काय करून आला तू? काय केलं तू? काय केलं? मम्मीला आवाज दे. सोनी बाय. तू कुठं गेला आता? ये ना वा मम्मी. डोक्यावर घे सोनी. सगळे नवरींला घेऊन चाललोय आमच्या घरी. हे बघा नवरींची मोठी बहीण येत आहे, नवरींची आत्या. नवरी कुठे आहे? हे आम्हाला हे लोक सगळे घ्यायला आलेत, आमचे फॅमिली आले. हे आमचे नथू मामा आहे, नवरीचे आजोबा. हे आमचा नवरदेव. चलो मिलेंगे यूट्यूब पर. यूट्यूब पर मिलेंगे. हाँ मिलेंगे. हाँ, चैनल को सब्सक्राइब करना, लाइक करना और शेयर करना. मैं कार में आऊंगी आई. असं का? बाय करा. परत लगाएंगे ना, गाने लगाएंगे नहीं तर. सोनी
JKLM, NOPQ, RSTU, VWX, YZ. I love you.
अशा प्रकारे आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहे आणि नवरीची नजर काढणार आहेत म्हणून सगळी नवरी पण थांबली आहेत, सगळी फॅमिली मंडळी जमली आहे. ही आमची लाडकी. कुठून आले बेटा? कुठे गेले होते आणि कशासाठी गेले होते? ओके. आलो कुठे आपण? आपल्या घरी. कुठे? येस. वो हमारी मॉडेल मॅडम आहे. हे आमचे कुंदन शेठ, आमची गाडी. नवरीची आई नवरीची नजर काढणार आहे आणि तिचं औक्षण पण करत आहे, तिचं वेलकम करत आहे नवरीचं आमच्या. कृपया करून मागे सगळ्यांनी सरकावे. साईबाबाची आरती पण मागे सुरू आहे. आमचे फोटोग्राफर भाऊ पण आले इथं. भाऊ हाय करा तिकडनंच युट्यूब फॅमिलीला आमच्या. इच्छापूर्ती मूवीज ना, इच्छापूर्ती मूवीज यांना तुम्ही लग्नाचे कॉन्ट्रॅक्ट द्या. खूप छान फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करतात आमचे भाऊ. जळगाव न्यू बीजे मार्केट मध्ये त्यांचं शॉप आहे, बरोबर ना? ओके. सो ही अशी आमची फॅमिली आहे. ही आमची मोठी बहिणी आहे. ही माझी बुवा आहे, लाडकी बुवा. ही माझी लाडकी आजी आहे. ही लाडकी आजी आहे माझी. हे आमची लाडकी पाचोरेवाली बाई है. ये हमारी फैमिली है, सब हस्ती मस्ती सब एक साथ करते हैं. मी नवरीच्या घरून आलेलो आहोत आमच्या घरी. सो आता सगळे आपले मनोगत सांगणार आहे, म्हणजे नवरीचं घर कसं आहे त्याबद्दल सगळे एक दोन शब्द बोलणार आहेत. तर सुरुवात मी तिच्या आत्याकडनं करते. हा, ही तिची आत्या आहे. बोल, नवरीचं घर तुला कसं वाटलं? तू गेली ना तिला बघ. छान होतं घर, पण मला तिथून ट्रॅक्टर जात होतं, इथून बैलगाडी जात होती, एक इथून संडासला जात होता. सो तुला देसी वाईब्स आवडलेत का गावचे? शुद्ध हवा, नॅचरल एसी था. हवा होती आणि तिथं 2 महिन्यामध्ये माझी निघतो काळी कुट्ट होऊन जाणार. म्हणून मला तिकडचं वातावरण आवडलं. बस एवढी माझी प्रतिक्रिया होती, मी सांगितली. तिची काकू जाऊन आलेली आहे आधीच. मला खूप आवडलं आमच्या निक्को दीदीचं घर. बस. हा, धम्मो दीदी तुला आवडलं का? हो, माझ्या दीदीचं घर खूप छान होतं. त्यांचं सर्वांचं नेचर पण खूप छान होतं आणि मला खूप आवडलं तिचं घर. ओके. आता तिची पुण्यावाली आत्या काय देणार आहे 2 शब्द? छान होतं घर, मलाही आवडलं. मला आनंद झाला. छान झोप आली तिथं. हा, मच्छर चावले होते का? नाही, एक मच्छर होतं माझ्याकडे ना, प्रेशर कूलर लावलेलं होतं. ओ माय गॉड. दीदी जी, आपको कैसा लगा आपके भांजी का घर? मुझे बहुत पसंद आया उन सबका नेचर सब हाँ। अच्छा लगा, बहुत ही अच्छा लगा. बहुत अच्छा लगा. और गांव कैसा लगा? गाँव भी अच्छा गोरी लगा. तेरा गांव बड़ा प्यारा. मैं बहुत एंजॉय किया. और आता तिची मुंबईवाली आजी. हा? तुम्हाला तिचं घर आणि गाव कसं वाटलं? छान वाटलं. तिकडनं 2 बैले आलेले, त्यांनी मस्त 2 ठिकाणी पॉपकॉर्न टाकलेले. खात नव्हते. अजून एकदम शांत वातावरण होतं तिथं. ओके. कोणी इकडनं संडासला डबा घेऊन जात होतं, तिकडनं कोणी कुत्रे हाकलत होते.
पण एकदम मस्त वाटलं तिथे. ओके सो दुल्हन की मम्मी ओके बड़ी मासी चाय पी रहे यार वो पाए पीन दो तब तक आप बात कर लो बोलो आपको कैसा लगा आपने क्या सोच कर वहाँ एक मिनट नहीं मैं क्या पूछ रही हूँ आपने क्या सोच कर वहाँ उसे दिया वहाँ के लोग अच्छे हैं, हाँ स्वभाव अच्छा है, बस इसलिए मुझे अच्छा लगा. ओके लेकिन तुम्हारी लड़की वहाँ रहेगी रहेगी सिल्लोड में जाएंगी ना यार वो के लिए कुछ पाना पड़ता है. अरे सिल्लोड में जाएंगी ना यार वो कुछ पाने के लिए होना पड़ता है. ओके कविता भाभी चलो दुल्हन की बहुत बोर हुआ है मेरी बहन में और उसकी पुणे वाली बुआ हम लोग है ना दुल्हन के साथ विदाई होने के बाद उसके गांव गए थे. सो वहाँ हमने एक नाइट का स्टे किया और फुल डे भी स्टे हुआ मतलब 24 आवर्स हमने वहाँ स्पेंड किए. तो इसके लिए हमारी जो उसकी सिस्टर है बड़ी वो आपको कुछ बताने वाली है. दीदी मुझे वहाँ पे पूरे दिन बोर हुआ है. मुझे बिल्कुल पसंद नहीं आया वहाँ का. लेकिन जाने दो मेरी बहन रहेगी वहाँ पे. ओके अभी हमारी बड़ी दादी निक्को की बड़ी दादी यानी राखी की बड़ी दादी बात करेगी. बोलिए. अच्छा था घर हाँ. तो लगा हाँ. आनंद से एकदम शांत वातावरण था. ओके खाना क्या खाया खाने में क्या था दावत में क्या था चिकन था चिकन चावल बहुत बढ़िया था. बहुत टेस्टी खाना बना था इसके लिए खाना बहुत टेस्टी था. इधर ये सब लोग चले गए थे ना बहुत अच्छा लग रहा था इधर बहुत प्यारा. तो हमने दूल्हे के घर पर खाना बनाया था मैंने और दीदी ने मिलकर और हमारी बड़ी एक मिनट हमारी मौसी थी बड़ी छोटी मौसी सबसे छोटी मौसी भारतीय जिसे हम बोलते हैं. तो और हमारी गोगो दीदी थी और पीहू दीदी भी थी. तो वो दोनों दीदियों को बहुत बोर हो रहा था इसके लिए वो कूलर के नीचे सोई थी. तो हमने चिकन का चुलीवरचं जेवण बनवलं होतं. चिकनची भाजी भाकरी आणि चपात्या बनवला होता आणि भात पण बनवला होता कढईमध्ये मोठ्याच कढईमध्ये. तो भात आम्ही नव्हता बनवला. मी माझ्या ताईने काय मदत केली होती जेवण बनवण्यासाठी. कांदा टमाटर पेस्ट केली होती. ओके लसूण पेस्ट केली होती. तिखट केली होती. झणझणीत केली होती. भाकरी सोबत झणझणीत भाजी भाकरीसोबत झणझणीत भाजी. आणि बाकीचा स्वयंपाक केला होता. ही फोटो होती हिने फक्त 10 चपात्या केलेल्या. 10 मध्ये एक फ्राय केली आणि मस्त आराम केलाय तिने दिवसभर काहीच काम नाही केलं. मैं छोटी हूँ ना दीदी ऐसा क्या करती इतकं लाडत नसतं ना. लाडकी सोनू आहे मी सगळ्यांची. यांना फक्त हेल्प म्हणून जेवणासाठी हेल्प म्हणून मी फक्त 10 चपात्या केलेल्या. हा हे आमची नवरीची आजी तुम्ही नवरीच्या घरी गेलेले ना आज तिला आणायला. हा तर तुम्हाला नवरीचं घर कसं वाटलं. चांगलं वाटलं. चांगलं आहे. वातावरण कसं होतं. अरे लय छान. छान वातावरण होतं. त्यांना सवय आहे गावाची. हा नाही चांगली वध केली आमच्या आधी. ओके आणि नवरदेवचा स्वभाव कसा आहे? अरे बापरे लय. गाव कसं वाटतं गाव. गाव तर गावच राहायचे खेळत राहायचे शहर नाही तर. ओके मग आपली निक्को दीदी राहणार. अरे वा गॅरंटी ना. अरे वा. आमच्या नवरींची छोटी बहीण आहे सगळ्यात छोटी बहीण. हा तिचं नाव आहे रितिका तिचं नाव आहे. आणि रितिका तुला तुझे जिजू कसे वाटले ग. चांगले वाटले. तर तुला खाऊ आणला होता का काय आणलं होतं. हा म्हणून तुला कुरकुरे आणले म्हणून तुला आवडलं का. ओके तुला त्यांचं नेचर आवडलं. ओके छान आहे जिजू तुझ्या दीदीचे. ओके सो इथे आहे नवीन 2 मंडळी पण. ही नवरीची मावशी पण आहे मागची आणि काकू पण आहे जी लपत आहे. मावशी आणि काकू दोघी पण मावशी आहेत आणि ही काकू पण लागते इकडची पुण्याची काकू तुझी सचिन काकाची बायको. हा एक मिनिट सायलेन्स.
तर मावशी आणि मावशी विथ काकू, तुम्हाला नवरीचं घर आणि नवरीच्या घरचे लोक कसे आवडले? छान बराबर पिठाचा गुंडा ठेवलेला होता चपाती करासाठी. अशा प्रकारे तुमचं स्वागत केलं त्यांनी. अरे बापरे, माझ्या कविता वहिनीसाठी त्यांनी पिठाचा वडा, किती मोठा हुंडा होता, एवढा मोठा चपातीचा हुंडा होता ना. स्पेशल बोलवलं होतं काम करायला. सो अशा प्रकारे आम्ही मुद्दाम काम वाढवून घेतो आमचे स्वतःचे. आमचे प्रमुख मंडळी येत आहेत आणि ते तुम्हाला सांगणार आहेत त्यांना नवरीचं घरदार आणि तिकडचे पाहुणे मंडळी कसे वाटलेत. ही नवरीची छोटी आजी आहे. हा, एक मिनिट, सायलेन्स सायलेन्स. सो ओके आई, हा थांबा थांबा, ओके नवरीच्या घरून आली. बरं बरं, सायलेन्स. सो तुम्ही तिथं काल नवरींच्या सोबत गेलेले होते, नवरदेवच्या घरी, म्हणजे तिच्या सासरवाडीत तुम्ही गेले होते. तिथले लोक तुम्हाला कसे वाटले? एकदम ब्युटिफुल आणि सुंदर. तिकडे पोहे खाल्ले, ओके, गार्डन घेतलं, स्विमिंग पूल बघितला, छोटे छोटे नद्या बघितल्या, अजून कावडे बघितले, स्कूटर बघितले, कोंबड्या बघितले आम्ही, म्हशी, गावड्या, बैलाची शिंग बघितले. जाऊ द्या. जेवणाला तुम्हाला काय हे होतं, जेवणाचं मेनू काय होतं? कोंबडं कुणी बनवलं? आम्ही बनवलं चुलीवरती, ज्वारीच्या भाकरी, सरकून आणि मग तिथे तुम्हाला तिकडचे लोक कसे वाटलेत? गाव कसं वाटलं? गाव पण छान वाटलं, पण माझा निकोराने मन लागतं की नाही काय माहिती. अरे आई, ती जाईल सिल्लोडला, टेन्शन घेऊ नका. नवरा सुंदर आहे, लोक छान आहे, पण गावात मन लागतं की नाही काय माहिती. कारण की ती शहरातली पोरगी, ती शहरातली मुलगी खेडेगावात गेली. तर लग्न तर आपलं पार पडलंय, सगळंच काही तुम्हाला समजलंय. फक्त तुम्हाला हे माहित नसेल की हे नातं जुळलं कसं, दोन परिवार कसे जुळलेत याबद्दल आमची मोठी मोठी आई तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात. आई सांगा. आमची जुनी दोस्ती होती, नातं बदललं. मग काय ती नातं बदललं, त्याच्या काही करू शकले नाही आम्ही. ओके, तुम्हाला जावई कसा वाटला? जावई छान आहे. ओके, तिकडचे लोक? आता लोकांना बघितलं नाही, हे लोक कसे आहे काय आहे हे बघितलं नाही आम्ही. जात पाहिली पण मत नाही पाहिलं. काय काय जात पाहिली, जात बघितली. नाही पाहिलं कोणाचं. बर, हे लग्नाचा सोहळा कसा पार पाडला हे आमची मोठी वहिनी सो वहिनी सांगा, कसं काय काय तयारी कुठून कुठून केली आणि कशी शॉपिंग वगैरे काय काय झालं ते सगळं सांगा. शॉपिंग तर आम्ही खूप केली आहे. शॉपिंगचा आम्ही कुणाला सांगू शकत नाही की आम्ही शॉपिंग कशी केली. अनलिमिटेड झालेली आमची. वाव. आणि बौद्ध पद्धतीने आमचं लग्न फार आनंदाने पडलंय, पार पडलं. लग्नात आमचे वाले खूप पाहुणे आले होते आणि खूप डान्स केला, खूप एन्जॉय केलं. मेहंदी, संगीत, हळदी, रिसेप्शन एकदम आनंदात पडला आमचं वालं. लग्नात आम्ही मस्त एन्जॉय केला, खूप डान्स केला. ओके. आणि लग्नाचा टायमिंग काय होता? लग्नाचा टायमिंग आमचा 12:30चा होता. लग्न कितीला लागलं? 3:30ला लागलं. ओके. काय केलं एवढे 3 तास? एकदम डान्स करत होते आम्ही. जेवणात काय काय होतं? पाहुणे आमचे मंडळी खूप आले होते. आम्ही स्वप्नात पण बघितले होते आणि एवढे पाहुणे आमच्याकडे आले, आम्हाला खूप आनंद झाला म्हणून आम्ही डान्स करत होते. 3:30ला लग्न लागलं, पण आनंदात लागलं, सुखाने पार पडलं. आणि पार पडलं. आणि 6:30ला आम्ही विदाई केली आणि सर्वांनी आनंदात जेवण केलं. आणि अश्रू पण खूप वाहत होते आमच्या डोळ्यातून आनंदाचे. आणि विदाई, नवरीची विदाई पण खूप आनंदात झाली आहे. सर्वांनी आमच्या जवाई बुवांची स्वागत पण मस्त केलंय एकदम. सर्वांना छान वाटलं, सर्वांना आनंद झाला.
नवरीचा मूळ पार्टीचा कार्यक्रम झालेला आहे. आम्ही नवरीला घेऊन आलो. ही आमची नवरी. आता आमची नवरी मला सांगणार आहे की तिला सासर कसं वाटलं. येस, ओके. राखी सांग. माझी आईसारखी, जेठ माझ्या मोठ्या भावासारखे, जेठानी माझ्या मोठ्या बहिणीसारखी, लहान जेठ लहान भावासारखे आणि माझा नवरा मायाळू अशी माझी छोटीशी बहीण. ओके, तुला आवडली? हो, खूप आवडते. स्वभाव कसे त्यांचे? स्वभाव छान आहे सर्वांचे. ओके. सो हॅपी मॅरिड लाईफ राखी. थँक्यू तुला खूप खूप शुभेच्छा लग्नाच्या. थँक्यू थँक्यू. पाण्यामध्ये आम्ही तिची पद्धत केली. गावरान कोंबडा खाल्ला आणि बकऱ्याचं मटण आणि वाणे खाल्ले. मटण शिजलं, मटण शिजलं, टंटन वाजलं, हाडाना दुखती आता घरी सजने. गाईस वाजलं, मटण शिजलं, हाडाना दुखती आता रसा रसा वाढ ग. मी आता मटणाचं आणि चिकन मांड्याचा तुम्हाला काय ते आस्वाद कसा आम्ही घेतलेला आहोत ते सांगणार आहे थोडक्यात. टंटन वाजलं, मटण शिजलं, हाडाना दुखती आता रसा रसा वाढ ग. हाडाना दुखती आता रसा रसा वाढ ग. कसं होतं चिकन? कोणी बनवलं? आणि मी दहा चपाती मीच बनवली ना. पण मी पण 10 चपाती बनवली. चिकन आईने चिकन बनवलं, आणि मी काय केलं? 10 चपात्या लाटल्या वो वेरे वेरे पुरता. बाई मटन आहे उगाच टाकलंय शिजायला टाकलंय. तरी मंडळी बसून जावा आणि मी परोसते आहे जेवण तुम्हाला. आता सही. अशा प्रकारे आमचे लग्नाचे हे 5 दिवस होते. आता उद्या आम्ही यशांचं मान आहे, सो आम्ही बोदवडला जाणार आहोत. तर उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की आमचं बोदवड आमची ती ट्रिप कशी असते बोदवडची. स्टे ट्यून गाइस, मिलते हैं कल बोदवड में. कल सबको आना है. So everyone, मिलते हैं कल with lots of warmth and happiness.